नमस्कार मंडळी. आज आपण आलो होतो गुढे येथे हनुमान जयंतीनिमित्त गुढे येथे दुसरा बैल मैदान जय हनुमान केसरी आज गुढे येथे आयोजित केलं होतं. तुमच्या सर्वांचं आपल्या खानदेश बैलगाडा ही शर्यत यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे आणि प्रत्येकाने लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण बघूया की आता कोणते कोणते बैल गटपात झालेले आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय आपला परिचय द्या आणि बैलाचा परिचय. बैलाचे नाव रुबाब आहे. शिंदखेड्याचे आम्ही. शिंदखेडा धुळ्यातील. हो धुळे. कितव्या गटात गाडी पळाली? चौथ्या गटाला. याच्या जोडीला कोण होता? मोबिंदांचा सर्जा म्हणून आहे केडगाव. केळगाव. किती दुरून आले मोबिंदाला तुम्ही? तरी 120 किलोमीटर. हे मोबिन दूरकरी आहेत, नावाजलेले दूरकरी आहेत. आज त्यांनी त्यांचं स्वतःचं वासू या बैलात आणलं आणि चौथ्या गटात गाडी गटपात झालेली आहे. तरी आता तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा. नमस्कार दादा. नमस्कार. कुठलं आहे वासरू? केळगाव मुर्डेश्वर सिल्लोड तालुक्यामध्ये. कितव्या गटात गाडी पळाली? 4 मध्ये गाडी पळाली का? कोणाबरोबर पळाला आज बैल? रुबाबमध्ये. रुबाबमध्ये का? चला आता शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. नमस्कार. कुठले आपण? आंबेवडगाव. कितव्या गटात पळाला वासरू? नंबर 24 मध्ये. कोणाबरोबर पळाला? तो पिंपरखेडचा शिवा नावाचा बैल होता. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. कुठून आले ते? बैलाचं नाव काय? VIP सांबा. कुठून? बुलढाण्याहून आले होते. कितव्या गटात गाडी पळाली? 29. कोणाबरोबर पळाला बैल आज? भडगावचा बिजल्या. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. कुठले? कंकराळ बिलाली. बैलाचं नाव काय? कितव्या गटात पळाला? 3ऱ्या तासात. कोण होता बैलासोबत आज? गब्बर. गोंडगावचा गब्बर. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. काय आपला आणि बैलाचा परिचय द्या. आपला बैलाचं नाव भैरव. कोणाचा आहे? ललित बदाने बिलखेडा. कितव्या गटात गाडी पळाली? 23 नंबर. 23 नंबरला पळाले. कोणाबरोबर होता आज वासरू भैरव? त्याचा माऊली. कैलास समाधानचे डांबले वडाळा यांच्या माऊलीबरोबर होता. मंडळी हा बघू शकता आपण हे भैरव वासरू ह्या माऊलीच्या गळ्यात 23व्या गटात पळालं आहे. चला दादा शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. तुमचा परिचय द्या. कितव्या गटात पळाला बुरा? कोणासोबत होता आज? शिरूडच्या सिकंदरमध्ये. चला सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला. मंडळी बघा बुरा आज परत 3ऱ्या दिवशी गोंडगावला 6 नंबर करून आज परत खेळात आला आहे. गटपात झालेला आहे बघू शकता आपण. नमस्कार दादा. काय नाव तुमचं? बैलाचं नाव? कुठलं आहे वासरू? वरखेड. कितव्या गटात गटपात झाले? कोणाबरोबर होतं वासरू आज? घरचा घात 6 हाकलला का आज? चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. तुमचं नाव? अनिल कडुबा सगळे. बैलाचा परिचय? त्याचं नाव मनुका रोहिणी गावचा आहे. त्यानं चाळीसगाव केसरीमध्ये 4 नंबर केला आहे. आपला गोंडगाव केसरीमध्ये 7 नंबर केला. गोंडगाव केसरी म्हणजे आता 4 दिवसापूर्वीच मनुका 7 नंबर केलेला आहे. हे दुसरा वासरू आहे का आता? आता हे दुसरा आहे. चौसा काढलाय त्यांनी. चौसा काढलाय. याच्या गळ्यात कोण होता आज? आज आपला याचा होता बाचा बाळाचा सर्किट. चला बैल पब्लिक पळतो का आतून पळतो? चारी खांदी पळतो. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. ओके धन्यवाद. नमस्कार दादा. तुमचा आणि बैलाचा परिचय? काय नाव बैलाचं? लक्ष्मणराव. कितव्या गटात पळाली आज गाडी? 11व्या गटात. कोण होता बैलाच्या गळ्यात? बापू पाटील वागडू यांचं गुरु. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? संभाजीराव भोसले. बैलाचं नाव? मुन्ना. कितव्या गटात पळाला मुन्ना आज? 33व्या. 33व्या गटात पळाला. कोणत्या गांधी पळतो? उजव्या. कोणाच्या गळ्यात होता? तांबोळेकरचा समाधान पवार. समाधान पवारचा. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी.
नमस्कार दादा. नमस्कार दादा. परिचय द्या तुमचा आणि बैलाचा. माझं नाव भाई अबुबाद चंद. बैलाचं नाव शंभू आहे. दुसरा आहे का कसं आहे? दुसरा आहे दुसरा. आज कोणाच्या गळ्यात पाहाला शंभू? देवामध्ये पाहाला. किती वेळ गटात होती गाडी? चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. नमस्कार. काय तुमचं नाव आणि बैलाचा परिचय द्या. गिरडचा सोन्या. किती वेळ गटात पाहाला आज? कोणतं वासरू होतं सोन्यामध्ये? कुठलं? ओरकडचं आहे. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव तुमचं? बाजीराव मना जाधव. कुठले? गंगाचम राज. बैलाचा परिचय द्या. बैलाचं नाव शंभू. शंभू. किती? शंभू शेठ. किती वेळ गटात पळाला आज? 12 गटात. कोण होतं बैलाच्या गळ्यात आज? पुष्पा. कुठला? सचिन पाटील पाटणाचा. पाटण्यात 55-55चं सचिन पाटील यांचा पुष्पा. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव परिचय द्या तुमचा. मुकेश राठोड. कुठून आले ते? वागलेवरून. वासराचं नाव काय? कृष्ण. किती वेळ गटात पळाला कृष्ण आज? 6 गट. कोणत्या बैलासोबत पळाला आणि कुठला? चिक्या. शिरूड चौपोलीचा. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. कुठून आले ते? काय वासराचं नाव? कोणाच्या गळ्यात पळाला? पिस्तूल कोणता? बघा मंडळी, हे वासरू आज या बैलाच्या गळ्यात पळालेलं आहे. बैलाचं नाव काय दादा? बैलाचं नाव काय? पिस्तूल. कुठला आहे पिस्तूल? चंद्रगाव पाटणा. चंद्रिकावाडी पाट. किती वेळा गटात पळाली तुमची गाडी? 14. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. तुमचा आणि बैलाचा परिचय द्या. मी आलिम सेठ राहणार पिंपरखेड. हा बघा सुरबैल आहे. पिंपरखेड गावाची शान बैल आहे. गावठी बैल पळतोय आपल्या बघा मंडळी खानदेशात आपला गावठी बैल पळतोय. किती वेळा गटात पळाला आज? हे 35व्या गटाला पळाला. कोणतं वासरू होतं याच्या गळ्यात? चला शुभेच्छा तुम्हाला आलिम शेठ. नमस्कार दादा. नमस्कार साहेब. दादा तुमचा आणि वासराचा परिचय द्या. तिसरा फेऱ्यामध्ये पळतो आहे. सर्वात प्रथम नंबर उतरला. पलीकडे पण 7 तिकडे 4x4 इकडे मल्हार 4x4. पुढेजवळ तर आपला वासरू तिथं पण गट पास झाला. दादा वासरू साधारण किती महिन्याचा असेल? बघा मंडळी, हे 9 महिन्याचं वासरू आहे. मालकाची जिद्द आणि शिस्त बघा. आज म्हणजे पहिलं किंवा दुसरंच मैदान असेल वासराचं, पण वासरू आता गट पास झालेलं आहे आणि आता सेमीला पळण्यासाठी खाली जात आहे. दादा शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. नमस्कार दादा. आपला आणि बैलाचा परिचय द्या. किती वेळा गटात पळाला आज आपला मन्या भाई? ड्रायव्हर कोण होतं? समाधान भाऊ. 2 शब्द सांगा बरं मन्याबद्दल. मंडळी, हा खानदेशातील एकमेव असा बैल आहे की माझ्या माहितीप्रमाणे हा बैल जे अंधारातले वासरं आहे त्यांना उजेडात आणणारा सोनूभाऊ आणि सोनूभाऊ यांचा मन्याबाई. म्हणजे प्रत्येक मैदानाला मन्याबाई एक नवीन चेहरा उदयास आणतो आणि गुलालास पात्र होतो. नवीन वासरं चांगले उदयास आणतो. चला शुभेच्छा तुम्हाला सोनूभाऊ सेमीसाठी. नमस्कार दादा. तुमचा आणि बैलाचा परिचय द्या. काय नाव बैलाचं? कोणत्या बैलाच्या गळ्यात पळाला आज वादळ? बघा मंडळी, आज वादळ आपल्या करमुडच्या सोनूभाऊ यांच्या मन्यामध्ये पळतोय. किती गुलाल झालेले मन्याचे आतापर्यंत? चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. धन्यवाद दादा. नमस्कार दादा. तुमचा आणि बैलाचा परिचय द्या. दुसरा आहे का वासरू?
किती मैदानं झाली वासराचे आतापर्यंत? आज कोणत्या बैलाच्या गावात पळत आहे? कासोद्याच्या राजा. चला शुभेच्छा तुम्हाला सेविंगसाठी. नमस्कार दादा, तुमचा आणि बैलाचा परिचय द्या. दादा मी राणीचे बांबूडचे माझं नाव रफिक आहे. बैल कितव्या गटात पळाला बादल आपला? 34 गटात पाहिलं दादा. कोणतं वासरू होतं बैलाच्या गावात? किंग मथुर बच्चन. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. कितव्या सेमीत गाडी आहे? आता पहिले सेमी 4 नंबरला झाला. चला शुभेच्छा तुम्हाला सेमी. नमस्कार दादा, नमस्कार. तुमचा आणि बैलाचा परिचय द्या. चाळीसगावचा मित्राचा पुष्प आहे. सोन्याशिवराज बैलगाड्याच्या संघटनेचे आतापासून पळतोय. आता कितवं मैदान आहे बैलाचं? आतापर्यंत याचं 5वं मैदान आहे. प्रत्येक मैदानात गटपास होतो. गटपास होतोय. आता कोणाच्या गावात पळतोय आज पुष्पा? आता आपण उत्तरांत जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं मैदान झालं बघा. हा हा हा, मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी झाला होता. शंभू. शंभू आणि शंभूची गाडी. शंभू आणि शंभूची गाडी पळाली. बघा मंडळी, उतराण म्हणजे खानदेशातलं सगळ्यात मोठं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं मैदान झालेलं आहे आणि त्या मैदानात आपला हा बैल शंभू 3 नंबरचा मानकरी झालेला आहे आणि आज परत गट 5 झालेला आहे. आता सेमीसाठी खाली जाण्यास सज्ज आहे. चला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी.